श्वेताला तुमच्या रस्त्यातनं बाजूला काढा वगैरे. कोणी ओळखलं तर तेही म्हणतात की तुम्हाला एक सांगू का, तुम्हीच एजंटशी लग्न करा प्लीज, त्यांना तुम्ही एक्सेप्ट करा. आणि ते इतके एकदम तळमळीने सांगतात ना की मला असं वाटतं की हो जाऊ दे, मी रायटरला सांगते की स्टोरी बदल आणि माझं लग्न कर. माझे जे लहान बहीण भाऊ आहेत ना, लग्न धावायचं असतं नुसतं मुलांना, म्हणजे मला कळत नाही इकडे तिकडे तिकडे. ही मोठी बहीण असल्याचा एक कार्ड वापरून मी त्यांना फटकावली म्हणजे तुम्ही गप्पा बसा, आता मस्ती नाही करायची. पण अजिबात त्याला आवडायचं नाही आणि कधी कधी मी ते बेसिन मध्ये ओतायचे आईचं लक्ष नसताना. ही एक खोडी नक्कीच माझी आई मला लिहायला लावेल. सरस्वती जी आहे म्हणजे भूमिजा जे कॅरेक्टर करते, सगळ्यात लहान सून आहे ती, तिला आम्ही बंड्या असं म्हणतो. मी ट्विस्ट तर नाही सांगू शकत, पण मी एवढं नक्कीच सांगेन की प्रेक्षकांना जे हवंय ते कुठेतरी त्यांना मिळणार आहे. म्हणजे यांचं लग्न होतंय श्वेता बरोबर आणि मीही त्या लग्नात त्या एंगेजमेंट मध्ये आहे, आणि जर लीला कुठल्याही फंक्शन मध्ये आहे ते सरळ सोटपणे कधी पार पडू शकत नाही. हाय लीला, कशी आहेस? मी मस्त. बरं, सध्या शूटिंग चाललंय आणि आम्हाला कळलंय एंगेजमेंट वेडिंग सगळं एकाच वेळेला चाललंय. किती दिवस झाले साधारण या शेड्यूलला? आता आमचा आजचा आय थिंक 5वा दिवस आहे आणि अजून पुढे एक 3-4 दिवस, एकंदरीत एक 9 दिवसाचं वगैरे आमचे सगळं शेड्यूल आहे. बरं, आम्हाला कळलंय की एजेच्या लग्नामध्ये काहीतरी धमाकेदार ट्विस्ट आलाय. सो तू सांगू शकशील का की आम्हाला नक्की काय पाहायला मिळणार आहे? मी ट्विस्ट तर नाही सांगू शकत, पण मी एवढं नक्कीच सांगेन की प्रेक्षकांना जे हवंय ते कुठेतरी त्यांना मिळणार आहे. म्हणजे इतके दिवस ते ज्याची वाट बघत होते आमच्या लव्ह स्टोरीमध्ये किंवा ज्यामध्ये, ते त्यांना मिळणार आहे. किती छान. बरं, मला आता असं विचारायचं की लग्न म्हटल्यानंतर लगबग लगबग असते, तर तुझं हे ऑनस्क्रीन समजा झालं तर, हा वी नेव्हर नो, सध्या श्वेता सोबत आहे, हा समजा झालंच तर कितवं लग्न असेल ऑनस्क्रीन? ऑनस्क्रीन दुसरं. ऐक. बरं, सध्या प्रेक्षक जे आहेत ते सगळेजण श्वेताच्या विरोधात उठलेत आणि त्यांचं म्हणणं की तिच्याशी लग्न नाही व्हायला पाहिजे आणि फक्त तुझ्यासोबत लग्न व्हायला पाहिजे. तुला प्रेक्षक भेटतात किंवा तुला असे त्यांचे लांबलचक मेसेजेस येतात का, एखादा अनुभव जे तुला सांगायला आवडेल? हो, मला येतात. मला असे येतात की तुम्ही श्वेताला तुमच्या रस्त्यातनं बाजूला काढा वगैरे वगैरे, खूप येतात. इंस्टाग्रामवर तर खूप येतात. आणि इनफॅक्ट प्रेक्षक भेटले असे कुठे, कोणी ओळखलं तर तेही म्हणतात की तुम्हाला एक सांगू का, तुम्हीच एजंटशी लग्न करा प्लीज, त्यांना तुम्ही एक्सेप्ट करा. आणि ते इतके एकदम तळमळीने सांगतात ना की मला असं वाटतं की हो जाऊ दे, मी रायटरला सांगते की स्टोरी बदल आणि माझं लग्न कर. खूप छान वाटतं. श्वेतालाही खूप मेसेजेस येतात की तू का त्यांना त्रास देतेयस, तू असं नको करूस वगैरे. खूप छान वाटतं मला मेसेजेस वाचून. बरं, तुझी मालिका मी पाहते, पण मला सगळ्यात जास्त कुठली गोष्ट आवडते तर तुमची जी डार्क रूम आणि त्याच्यामध्ये ज्या चिट्स चिकटवल्यात, भले ते तुझ्यासाठी चांगलं नाहीये, तुझ्यासाठी थोडं ट्रॉमा देणार आहे, पण ती कॉन्सेप्ट मला खूप आवडली. तर समजा जर तू लहानपणी केलेल्या कुठल्या तरी अशा छोट्या बालिश खोड्या ज्या तुला लिहाव्या लागल्या तुझ्या रूम मध्ये, तर वल्लरी काय लिहेल? एखादी खोडी जी तिला सांगायला आवडेल, एखाद दुसरी खोडी. म्हणजे मला दूध द्यायची आई प्यायला, शाळेत जायच्या आधी दूध पिऊन जायचं असं असायचं. दूध त्यात काहीतरी बोनविटा वगैरे घालून, आणि अजिबात त्याला आवडायचं नाही आणि कधी कधी मी ते बेसिन मध्ये ओतायचे आईचं लक्ष नसताना. ही एक खोडी नक्कीच माझी आई मला लिहायला लावेल. बरं, आता लग्नाचा माहोल आहे, तर लग्न म्हटल्यानंतर बरेच जण म्हणतात की शादी का लड्डू खाए वो भी पछता है, ना खाए वो भी पछता है. आणि काही जण म्हणतात की शादी इज इक्वल टू बर्बादी. तुला वल्लरी म्हणून विचारायचं की लग्न म्हटल्यानंतर तुझ्या डोक्यात काय येतं किंवा तुझा काय थॉट आहे लग्नाबद्दल? मला शादी इक्वल टू बर्बादी तर नक्कीच वाटत नाही, पण माझं वय आणि एकंदरीत आता जे काही माझं करिअर चाललंय त्यात लग्नाचा काही फार विचारही मी केलेला नाहीये. पण मला वाटतं की छान आहे कम्पॅनियनशिप, प्रत्येकाला हवी असते. मला तरी हवी आहे माझ्या आयुष्यात कधी ना कधी. मला मित्र तर खूप आहेत आणि मला असं एकटं राहायला नाही आवडत. सो ऍट सम पॉइंट मला आवडेल कोणतरी कंपॅनियन असला तर. बरं, एजेना तू अंकल म्हणतेस आणि त्यांच्या तोंडावर अंकल म्हणतेस, पण मला तुला विचारायचं असं कोणाचं तरी नाव आपल्या कलाकारांपैकी जे तू टोपण नावाने सेव्ह केलंयस, तुला सांगायला आवडेल? सेफ म्हणजे सरस्वती जी आहे म्हणजे भूमिजा जे कॅरेक्टर करते, सगळ्यात लहान सून आहे ती, तिला आम्ही बंड्या असं म्हणतो. कारण की ती मुलगी असली तरी आतनं ना ती अशी एकदम टॉम्बॉय, अशी खूप खोडकर आहे आणि तिचं एकंदरीतच तिचा ऍटिट्यूड एकदम अशी बिंदास आणि बेधडक आणि अशी, तिला आम्ही सगळे बंड्या असं म्हणतो. कसलं भारी. बरं, लग्नाचा माहोल आहे म्हणून मी क्विक लग्नाशीच रिलेटेड प्रश्न आणले. तू फक्त ही गोष्ट केलीयस का एवढंच तुला सांगायचंय?
ठीक आहे. तर स्वतःला मिळालेली भेटवस्तू पॅक करून दुसऱ्यांना आहेर म्हणून दिलीस का? हो. मोस्ट ऑफ काय दिलेस? भांडी? डिनर सेट आय थिंक. नेम धरून दुसऱ्यांच्या डोक्यात अक्षता मारलेस का? हो, प्रत्येक लग्नात. हे तर म्हणजे काय कझिन्स मध्ये, मित्रमैत्रिणींमध्ये आपण करतोच. मी केलंय. दुसऱ्यांच्या लग्नाला जरा जास्तच तयार होऊन गेलीस का? नाही, जास्तच तयार होऊन अशी नाही. बऱ्यापैकी तयार होऊन गेलीस. हम्म. बरं, फूड काउंटरवर व्हेज मेन्यू आहे हे बघितल्यावर तुझा मूड ऑफ झालाय का? झालाय. बरं, फक्त जेवायला मिळतं ह्या पर्पजनी लग्न अटेंड केलंयस का? हो, म्हणजे आता म्हणजे असं अगदी हा पर्पज नाही, पण छान जेवण असेल, बघूया काय, हा एक हेतू, ह्या हेतूने हो केलंय मी लग्न अटेंड. बरं, लग्नात आपल्याला बरेचसे नातेवाईक किंवा अशा काही काही माणसांची भेट होते जे आपले कान किटवतात किंवा फारच आपल्याला पकवतात, तर त्यांना टाळण्यासाठी तिथनं कल्टी मारण्यासाठी काहीतरी खोटं कारण दिलेस आणि तिथनं सटकलीस, असं केलंयस का? हो हो, मी बहुतेकदा मला इधर फोन तरी येतो असं म्हणून जाते, किंवा आई आई बोलवते असं म्हणून मी पळते. बरं, आमंत्रण नसताना कधी दुसऱ्यांच्या लग्नात जायचा योग आलाय का? नाही. लग्नात जरा जास्तच दंगा घालणारी मुलं असतात जी आसपास पळत असतात, कधी टपलवलेस का त्यांना किंवा पाडलेस? एखादा किस्सा जो सांगायला आवडेल. मोस्ट ऑफ काय करतेस तू? म्हणजे आता माझे जे लहान बहीण भाऊ आहेत ना, लग्नात धावायचं असतं नुसतं मुलांना, म्हणजे मला कळत नाही, इकडे तिकडे तिकडे. मी पण हेच केलं असेल. तर हो, मी केलं आहे. जरा मी मोठी बहीण असल्याचा एक कार्ड वापरून मी त्यांना फटकावली, म्हणजे तुम्ही गप्पा बसा, आता मस्ती नाही करायची, हे सगळं मी केलंय, करते. बरं, लग्नात फोटोग्राफर असतात जे साधारण ते फॅमिलीचे आणि त्यांचे नवरा नवरीचे फोटो काढायला आलेले असतात, पण त्यांच्याकडे कॅमेरा आहे म्हणून स्वतःचे फोटो काढून घेतलेस का साईडला उभं राहून? नाही नाही, हे नाही केलंय मी. आता तर काय सगळ्यांकडे छान फोन आलेले आहेत, सो आम्हीच आमचे कझिन्स एकमेकांचे फोटो काढतो, हे नाही केलंय. लग्नाच्या वरातीत वेड्यासारखी नाचलीस का? लग्नाच्या वरातीत नाही, संगीत मध्ये येण्यासारखी नाचली. किती छान, खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. तुला वल्लरी म्हणून पण जाणून घेता आलं. तर आता हे विचारायचंय की असं काय घडणार आहे पुढे की जेणेकरून आम्ही टीव्ही समोरून हलायला नको असं तुला वाटतंय आणि तू आमंत्रण द्यायचंस या लग्नाचं? अंकल म्हणजेच एजेंचं लग्न होतंय श्वेता बरोबर, आणि मीही त्या लग्नात, त्या एंगेजमेंट मध्ये आहे, आणि जर लीला कुठल्याही फंक्शन मध्ये आहे, ते सरळ सोटपणे कधी पार पडू शकत नाही. सो खूप धमाल होणार आहे, खूप इमोशनल होणार आहेत, सगळे रडणारात, हसणारात, प्रेमात पडणारात, असं सगळं काही होणार आहे. सो प्लीज एजेंटच्या लग्नाला नक्की या.